तर भावानो, आजचा विषय असं होतो की सकाळीच भूक लागलेली म्हणून सकाळी काय नाश्त्याक नव्हता म्हणून दुकानावर गेले आणि नाश्त्याची सोय केलंय. तर सकाळीच माका नाश्त्याक अशी भूक लागलेली की ज्या टोपात मी मॅगी केलेलं आहे त्या टोपात मी मॅगी खाऊक बसलोय. बकचोदी मत कर लवड़े. मॅगीनी खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही 8:30ची एसटी पकडला आणि आम्ही इलाव बँकेत येण्याचं कारण म्हणजे मिथल्याची KYC करूची होती. KYC करूक गेलेला होता. KYCचा फॉर्म भरीत होता तेव्हा आमचीच फाटलेली आणि त्याच्यात आजोबा येऊन म्हणतात की माझी पण एक पैसे काढूची पावती भरून द्यावा. आजोबांची पहिलीच पावती आम्ही उलटीच्या सुलटी भरल्याच्या नंतर दुसरी पावती बरोबर भरलावनी आम्ही निघालो घराकडे इल्याच्या नंतर शिरगावातनं एक आणलेलो वडापाव खोलले. एक वडापाव असल्या कारणानं घरात काय कोणाक काय खबर दिलंय नाही आणि सुमडीत वडापावचा काम 25 केलंय. आजकाल माझा असा चालला की रात्रीचा लेट झोपणं आणि सकाळचा लेट उठणं असा काहीतरी शेड्यूल झाला, पण आजचा माझा शेड्यूल काय फॉलो करूक जमला नाही. त्याचं कारण म्हणजे आज मला बाजारात जायचा होता. त्या कारणानं मी घराकडे गेल्याच्या नंतर वडापाव खाल्ले आणि 2 वाजेसर झोपान दिलेले. झोपान उठल्याच्या नंतर जेवू बघताय तर चिकन प्लस काजूच्या भाजीचा कॉम्बो होतो. त्याच्यानंतर संध्याकाळी मी पैसे घेतले आणि मी गेले काजीची झाडा खरेदी करूसाठी नर्सरीत. पहिले तर आम्ही शिरगावच्या नर्सरीत इला, पण थैसिवली काय आमका झाडा पसंत नाही इली म्हणून आम्ही थैनात इला वळवंड्याच्या नर्सरीत. वळवंड्यातल्या नर्सरीच्या भुतुरिल्याच्या नंतर बघता येतं काय आंब्यांका कशी खुटी मारतात तसे काजींका पण खुटी मारूचा काम चाललेला. तर ह्या वर्षी आमचा काजी घेऊचा मेन कारण म्हणजे आम्ही ह्या वर्षी काजींतून लॉस केलेला. तो लॉस वसूल करूसाठी ह्या वर्षी आम्ही 17 काजी घेतला, म्हणजे पुढच्या वर्षी सगळं प्रॉफिटच प्रॉफिट. 17 काजींची हँड टू हँड कॅश पे केल्याच्या नंतर सगळे काजी होते ते सगळे काजी टेम्पोत भरला आणि आम्ही टेम्पो घेऊन आम्ही निघाला आमच्या घरा गेल्याच्या नंतर ज्यांचे काजीचे वाटे होते त्यांनी आपापले काजीचे वाटे बाजूक करून घेतल्याने काजीचे झाडा घराडे आणून टाकल्याच्या नंतर मी गेले गजऱ्याने खेळा घेणे ना डबल टिबल रंडी क्या ये क्या बक रहे हो माधव? लांबना मारलं ना लांबना. हा हे एका जोड पाव बापल्याक मार मितलो प्रो त्याच्या बाहेर होतो रेटा पायतांनी एका सोडले हो माझं गदरो का तुझी गल भरण दे नको भरले ए घेणे ना. हा चल डबल टिबल. आता मी गल भरते उठ हा ठेव ए ठेव पुढे ठेव पकड हो पकड 15 पकड पाटणा शूट घेता करून दिलं माझ्याकडे. चल बोजडी के भावानो, तुमच्या भावाचा ह्यो ब्लॉग तुमका कसं वाटलो तो नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या भावा खात्यावर फॉलो करून घ्यावा.